श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी पळतमूर्खाच्या लक्षणामध्ये दशक 2 समाज 10 मध्ये ओवी क्रमांक आपण 11वी पाहत आहोत। श्री समर्थ आपल्याला काय सांगतात आहे त्याचा विचार करू। श्रीराम समर्थ श्रीराम। वक्ता अधिकारे विण, वक्तृत्वाचा करी क्षीण। वचन जयाचे कठीण, तो एक पडत मूर्ख। श्रीराम किती कठीण आहे। वक्ता अधिकारे विण, वक्ता अधिकारे विण म्हणजे अधिकाराशिवाय जो वक्ता आहे तो इतर वक्त्यांबद्दल बोलणे नाही। ते सर्व वक्ते जे आहेत ते सर्व प्रवचनकार, सर्व कीर्तनकार, सर्व संत, सर्व आदरणीय आहे। पण समर्थांनी शब्द कोणासाठी वापरलाय? वक्ता आहे परंतु तो अधिकारे विण आहे। अधिकाराशिवाय जर कोणी असेल तर जगात त्याची काही किंमत नाही। द्वाविमो पुरुषो लोके सुखिनौ न कदाचन, यस्यात काममयते यश कुप्यत्य निश्वर। अधिकार असेल तर लोकांना किंमत असते, अधिकार नसेल तर काय। म्हणून अधिकारे विण बोलणे व्यर्थ व्हाया, ते क्रियेविण बोलणे व्यर्थ व्हाया म्हणतो ना आपण, तसं अधिकाराशिवाय सुद्धा बोलायचं नसते। अधिकारच नाही आहे म्हणून समर्थ म्हणतात अधिकारे विण वक्तृत्वाचा करी क्षीण। क्षीण म्हणजे त्रास घेतो, त्याचा अधिकार नाही आहे तरी बोलत राहतो। म्हणजे झटपट कीर्तनकार होणे, झटपट प्रवचनकार होणे, समर्थ त्याला म्हणतात अधिकारे विण वक्तृत्वाचा करी क्षीण। करू नये का, बोलू नये का। मग साधक म्हणून बोलणे भाग वेगळं, भक्ती म्हणून बोलणे भाग वेगळं, आणि लोकांना उपदेश करणे म्हणून बोलणे भाग वेगळं। म्हणून कुठल्याही व्यक्त्यांनी, कुठल्याही कीर्तनकारांनी, कुठल्याही प्रवचनकारांनी भक्ती म्हणून करावं। भक्ती म्हणून केलं की भगवंत आपलं लेकरू समजून ते त्याला आपल्या जवळ घेईल। त्याच्या चुका ज्या आहे त्या क्षम्य केल्या, कारण तो भक्ती करतोय। आणि भक्तीमध्ये एखादे न्यूनत्व असेल तर प्रेमाचा ओलावा असल्यामुळे ते क्षम्यता असते। आईच्या समोर मुलाकडनं जर चूक झाली तर आई एकदम काही दंडित करत नाही त्याला। का नाही करत? कारण तिथे अधिकार असतो प्रेमाचा। इथे वक्त्याच्या बाबतीत समर्थ म्हणतात आहे वक्ता अधिकारे विण वक्तृत्वाचा करी क्षीण। बोलू नको म्हटलं तरी इतकं बोलल्या जाते की ऐकणारा कंटाळून जातो। हो, किती ऐकावं लोकांनी, याचं ऐक, त्याचं ऐक, त्याचं ऐक, त्याचं ऐक, त्याचं ऐक।
पण बोलणारे कमी नाही, ऐकणारे कमी झाले आहेत आणि बोलणारे जास्त झाले. कारण उठसूट कोणी पण महाराज आणि वक्ता व्हायला तयार असतो ना. म्हणून जरा आवर घातली पाहिजे. जरा ज्ञान प्राप्त झालं तर एकदम आपण असं धाडस करू नये. क्रिया करावी, ज्ञान मिळवावं, काही साधना करावी, काही एकांत घ्यावा, काही जपध्यान करावं, काही आचरणामध्ये बदल आणावा आणि मग भक्ती म्हणून थोडं सांगावं. मग भक्ती म्हणून थोडं सांगावं. पाहत कसं आहे, मागे बोललो परत सांगतो, समुद्रामध्ये असलेला जो हिमनग आहे त्या हिमनगाचे फक्त टोकच दिसत असते, बाकी सगळा तो पाण्यामध्ये लुप्त असतो. तसा वक्ता हा ज्ञानाने अथांग असला पाहिजे, आचरणाने अथांग असला पाहिजे आणि थोडा बोलला पाहिजे. थोडा बोलला पाहिजे म्हणजे त्या वेळेत, तेवढ्या वेळात तो बोलला पाहिजे. ऐकणारे खूप आहेत तर त्यांना सांगण्याचा जोर जास्त येतो. काय काय सांगून काय काय नाही असं होऊन जाते. पण तो अधिकाराशिवाय असेल तर समर्थ म्हणतात तो शीण आहे, त्याने काही शीण या शब्दाचा अर्थ नुसता त्रास, फलित काही नाही. म्हणजे डोंगर पोखरणे आणि दरी भरणे, दरी खोदणे आणि डोंगर तयार करणे, काही फायदा नाही. त्याने फायदा करून घ्यायचा असेल तर वक्ता बोलला की श्रोत्यांमध्ये बदल झालाच. जर वक्त्या बोलल्यानंतर श्रोत्यांमध्ये बदल होत नाही याचा अर्थ समर्थ म्हणतात अधिकारे विण बोलणे. मग अधिकाराशिवाय बोलू नका. पुढे समर्थ म्हणतात वचने जयाचे कठीण, तो एक पडत मूर्ख. वचन जयाचे कठीण, तो बोलतो पण कर्कश बोलतो, मृदुता मार्दव त्यांच्यामध्ये नाही. म्हणून शांततेने, मातेच्या ममतेने, पित्याच्या अधिकाराने आणि संतांच्या तळमळीने जेव्हा वक्ता बोलतो तेव्हा त्यांच्या वक्तृत्वाला नुसती धार येत नाही. वक्ता दससहस्रेषु जे म्हटल्या जाते आहे तो खूप चांगला बोलतो म्हणून दससहस्रेषु म्हटल्या जाते असे वचन, पण तसाच नुसता अर्थ नाही आहे. वक्ता दससहस्रेषु का म्हटलंय? कारण अनेक बोलणारे आहेत, त्याच्यातला एकच वक्ता ठरतो. याचं कारण असं की तो अधिकार पाहून आणि ज्ञानोत्तर तो सांगतो आहे. म्हणून वक्ता दससहस्रेषु. समर्थ म्हणतात अधिकारे विण, वक्ता अधिकारे विण, वक्तृत्वाचा करी क्षीण, वचन जयाचे कठीण, तो एक पडत मूर्ख. श्रीराम समर्थ श्रीराम. श्रोता बहुश्रुतपणे. आता वक्त्याबद्दलची न्यूनत्व समर्थांनी सांगितलं, आता श्रोत्यांचं न्यूनत्व समर्थ काय म्हणतात ते ऐका. श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे, वाचाळपणाचे निगुणे, तो एक पडत मूर्ख. श्रीराम. श्रोता ऐकणारा असतो, तो बहुश्रुत असतो. याचा अर्थ अनेकांचं त्यांनी ऐकलं असते, त्यामुळे याच्यातलं काही, त्याच्यातलं काही, त्याच्यातलं काही, असं काही ना काही त्याच्याचं असं मटेरियल असते की त्या आधारावर, त्या ज्ञानाच्या आधारावर तो समोरच्याला चूप करू शकतो. वक्ता म्हणून जर कोणी जात असेल तर त्याच्याशी वाद घालणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. कारण ऐकणारा कोण आहे? बहुश्रुत आहे. का तुम्ही हे सांगितलं पण हे असं नाही, या ठिकाणी तर असं म्हटलंय, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सांगा. मग त्यांनी जर समजा श्रद्धाळूपणे जर एखाद्या वाक्याचं उत्तर असेल, नाही हो असं नाही, असं होतं ते, हो ते होतं, पण त्याचं मर्म काय? हे मर्म तर या ग्रंथात असं असं दिलं आहे, मग ते तुम्ही वाचलं नाही का? त्या ग्रंथाचं नाव माहित नाही का तुम्हाला? वाद घालतो. वाद घालणे हे संतांचंही लक्षण नाही, वाद घालणे हे साधकाचंही लक्षण नाही, आणि वाद घालणे हे श्रेष्ठ वक्त्याचंही लक्षण नाही आणि श्रेष्ठ श्रोत्याचंही लक्षण नाही. म्हणून वादे
काही मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात तुटे वाद संवाद. जो वाद तुटतो म्हणजे वाद मिटतो आणि तिथून संवाद सुरू होतो, तो हितकारी असतो. म्हणून वक्ता अभ्यास करून बोलतो आहे. काय इकडे तिकडे थोडंफार झालं असेल, मोठ्या श्रद्धेने त्यांनी ऐकलं पाहिजे. ऐकून आपल्यात तो बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि वक्त्याशी आपल्या ज्ञानाच्या भरोशावर वाद घालणं टाळलं पाहिजे. परीक्षा पाहण्यासाठी विचारलेला प्रश्न आणि अडचण म्हणून विचारलेला प्रश्न, या दोन्ही प्रश्नामध्ये भिन्न भिन्न भाव असतात. एकामध्ये ज्ञान प्राप्तीचा भाव असतो आणि एकामध्ये ज्ञान समोरच्यात किती आहे हे जाणण्याचा प्रयत्न असतो. जो जाणणारा असतो समोरच्यात ज्ञान किती आहे त्याला काहीच प्राप्त होत नसते. श्रोत्यांनी समोरच्याला प्रश्न विचारायचाच असला तर साधक भावनेतून विचारावा. आणि वक्त्याने उत्तर देत असताना सुद्धा समोरच्याला ज्ञान देतो आहे असा भाव धारण न करता, संत सांगतात म्हणून तुम्हाला मी सांगतो असं जर वचन घातलं की तुमचा अहमपणा बाजूला पडतो. जेव्हा अहंकार गळून पडतो तेव्हा ते साहित्य, ते तुमचं वक्तृत्व हे तुमचं राहत नाही, ते संतांचं होते. म्हणून त्याला वचन शब्द नाही, त्याला प्रवचन शब्द आहे. सामान्य लोकांची वचन आणि संतांची प्रवचन आहे. खरं ते बोलतात म्हणून सांगतो. प्रकर्षेण वचन, हा विशेष करून वचन वापरला जातो म्हणून त्यांना प्रवचन म्हटलंय. मी माझं सांगत नाही. मी माझं सांगितलं तर मला लोक काय ऐकणार आहे. मी समर्थ सांगतात ते सांगतो आहे, माऊली सांगते ते सांगतो आहे, तुकोबाराय सांगतात ते सांगतो आहे. लोक म्हणतात हा ठीक आहे, काय म्हणतात पुढे सांगावर. तुमचं ऐकतच नाही. ते दिसते गोमुखातून पाणी, पण त्यांना माहिती आहे हे गोमुखातलं पाणी नाही आहे, हे शिखरावर पडलेलं पाणी आहे आणि ते संतांच्याकडून प्रसृत झालेलं आहे आणि म्हणून आम्ही ऐकतोय आणि तुम्ही सांगा. म्हणून लोक श्रद्धेने बसतात आहे, तुमच्यासाठी बसत नाही. लिखाण करणाऱ्याने सुद्धा असं लिहिलं पाहिजे की ते लिहिण्यामागचा उद्देश माझ्याजवळचं काही नाही, तर ते संतांची वचने आहे. संतांची वचने बोललो उत्तरे. संतांची वचनं सांगण्यासाठी मी सांगतोय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर संत सांगतात ते तुम्हाला सांगतोय, मी माझं जवळचं सांगत नाही. जर मला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर माझा संत साहित्याचा अभ्यास कमी पडला असं म्हणावं. पण संत कमी नाही पडले, संत आहेतच तेवढे. ज्ञानकोशकार यांच्याकडे, केतकर नाव त्यांचं, ज्ञानकोशकार केतकर यांच्याकडे एक गृहस्थ आले आणि त्यांनी सांगितलं की मी ग्रंथ लिहिलाय, या ग्रंथाला अभिप्राय द्या. ते म्हणे ग्रंथाला अभिप्राय द्यायचा आहे तर मला वाचावं लागेल. तो अभिप्राय तसा देता येत नसतो. प्रवचन पहिले ऐकायचं मग अभिप्राय लिहायचा, तसाच अभिप्राय टोकून देता येत नाही. ते म्हणे ठीक आहे म्हणे बाप, मग आता काय करू, ग्रंथ ठेवून द्या, 8 दिवसांनी या, अभिप्राय लिहून ठेवतो. ते गृहस्थ निघून गेले. ज्ञानकोशकार केतकरांनी तो ग्रंथ वाचला, अभिप्राय लिहिला, फार सुंदर अभिप्राय लिहिला होता. तो अभिप्राय ऐका. अभिप्राय फक्त 4 वाक्यांचा आहे, 5वं वाक्य त्याच्यात नाहीये. पहिलं वाक्य त्यांनी लिहिलं होतं, या ग्रंथात काही गोष्टी चांगल्या आहेत. दुसरं वाक्य होतं, या ग्रंथामध्ये काही गोष्टी नवीन देखील आहेत. तिसरं वाक्य, या ग्रंथात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या काही नवीन नाही आहेत. आणि या ग्रंथात ज्या गोष्टी नवीन आहेत त्या काही चांगल्या नाही आहेत. अभिप्राय कळला? जेव्हा मी माझ्या मनाचं घालतो तेव्हा गोंधळ आहे. म्हणून कुठले मनाचं घालायचं नसते. ते संत सांगतात म्हणून सांगतो असं म्हटलं
म्हटलं नाही, म्हणजे असं असलं तर लोक ऍक्सेप्ट करतात, ते मान्य करतात. पण मनाचा काहीतरी माझ्या बुद्धीच्या तर्कार घासून काहीतरी गडबड करून जर काही इकडचं तिकडचं लावून जर सांगितलं की श्रोते तुमच्यापेक्षा हुशार आहेत, त्यांना चटकन कळते, हे हा शब्द चुकला एवढं सांगणारे सुद्धा लोक आहेत जगात, की हा उच्चार असा नव्हता पाहिजे, असा उच्चार पाहिजे होता. म्हणजे ऐकणारी व्यक्ती किती श्रेष्ठ दर्जाची असली पाहिजे, वक्त्याने ठरवलं पाहिजे की आपण सुद्धा किती काळजी घेतली पाहिजे. समर्थ म्हणतात आहे, श्रोता बहुश्रुतपणे वक्त्यास आणि उणे आणि वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख. वाचाळ होऊन त्या वक्त्याला विनाकारण त्रस्त करणे आणि मी कसा श्रेष्ठ आहे आणि मी कसं त्याला वादात हरवलं पहा, मी कसं बोलता बोलता त्यांना तिथे त्यांना शब्दामध्ये अडकवलं, अशा प्रकारे करणारे जे श्रोते आहेत, या श्रोत्यांना समर्थांनी बहुश्रुत जरी म्हटलं असलं तरी समर्थांनी याला वाचाळ म्हटलेलं आहे. आणि वाचाळ या शब्दामध्ये फक्त वाचेचा संबंध आहे, क्रियेचा संबंध नाही आहे. म्हणून अशा वाचाळ श्रोत्यांना समर्थांनी पडत मूर्ख म्हटलं आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. दोष ठेवी पुढिलासी. समर्थ म्हणतात पुढिलाची म्हणजे समोरच्या लोकांना दोष ठेवतो. तेची स्वये आपणापासी ऐसे न कळे जयासी तो एक पडत मूर्ख श्रीराम. तो दोष नेहमी समोरच्याला ठेवतो आणि जो समोरच्याला दोष ठेवतो तेच दोष त्याच्याजवळ असतात. म्हणजे तंबाखू खाणं फार वाईट आहे असं एखादा जर वक्ता सांगत असेल आणि तोच जर खात असेल तर समर्थ त्याचं उत्तर देत आहे, दोष ठेवी पुढिलासी तेची स्वये आपणापासी ऐसे न कळे जयासी. असं कळत नाही ज्याला तो एक पडत मूर्ख श्रीराम. अभ्यासेचे निगुणे. अभ्यास केला, ज्ञान प्राप्त केलं, सकळ विद्या जाणे, सगळ्या विद्या माहीत आहेत, जनास निवू नेणे तो एक पडत मूर्ख श्रीराम. समर्थांनी पडत मूर्ख अजून म्हटलंय एकाला. काय म्हटलं आहे? समर्थ म्हणतात आहे की अभ्यासाची निगुणे. काही लोक इतके अभ्यासू आहेत की त्या अभ्यासाच्या भरोशावर ते सकळ विद्या जाणतात. सकळ विद्या जाणे, इतकं ज्ञान असते, तुम्ही एक शब्द बोलले की ते तुम्हाला सांगतात. आमच्या अकोल्याला एकदा कीर्तन होतं, काय खूप गमती जमती असतात आमच्या, आणि असतात म्हणजे काय, त्या अनुभवाच्याच असतात. कीर्तन झाल्यानंतर सगळ्या लोकांनी वावा बुवा कीर्तन खूप छान झालं, आम्हाला तुमचं कीर्तन खूप आवडलं, असं वाटत होतं की अजून अर्धा तास चाललं असतं तर आम्ही अजिबात झोपलो नसतो. आनंद वाटतो, ठीक आहे. पण त्याच्यात एक गृहस्थ आले, मला भेटले नाही, तबला होता त्याला भेटले, म्हणे बुवाचं कीर्तन छान झालं म्हणे, पण म्हणे तुमचा तबला स्वरात नव्हता हो, ते काळी 3 मध्ये गात होते, तुमचा तबला उतरला होता, काही ठिकाणी 2 मध्ये दिसत होता, बेसूर झाला होता म्हणे, सुस्वर तुम्ही लावून का नाही घेतला? आता काय भाऊ, कीर्तन झालं होतं ना, असेल आता माझंही लक्षण असेल का त्याची, खरंही असेल त्या वक्त्याचं असेल. सकळ विद्या जाणे, मग जाणल्यानंतर काय, जाणल्यानंतर उणीव काढणे हा नाही आहे, जाणल्यानंतर एकट्याच सांगणे. 4 लोक सांगितल्यावर देतात. कसं आहे की ज्ञान ज्याला आहे विद्वान माणूस वाजवणारा, ऐकणार आहे विद्वान, ते आले माझ्याजवळ, का बुवा असं असं झालं. म्हटलं झालं असेल बा, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती झालं असेल, कमी जास्त कदाचित. एखाद्या वेळ वादक सुद्धा, म्हणजे ते सुद्धा साथीदार आहेत, डाव्यानिशी साथ करतात, ते साथीदार आहेत. त्यामुळे साथीदार असल्यामुळे ते एखाद्या कीर्तनामध्ये रमून जातात, आणि कधी कधी एखाद्या वेळेस ते त्यांच्या वाद्याकडे त्यांचं दुर्लक्ष होऊ शकते. ही बाजू मांडली नाही हो म्हणे, पण तरी पण ते बरोबर नव्हतं, वाद घालणं सुरू झालं.
मी शेवटी त्यांना एक म्हटलं तुम्ही खरे मोठे श्रोते आहात, एक लक्षात ठेवा, तुम्ही कीर्तनात तबला ऐकायला आले की कीर्तन ऐकायला आले? तुम्ही कीर्तनातलं भगवंताचं नाम ऐकायला आले की स्वर ऐकायला आले? जर तुम्ही नाम ऐकत असाल तर स्वराचा संबंध नाही. ज्या अर्थी तुम्हाला इथलं उणं दुणं दिसते याचा अर्थ तुमचं चित्त स्वर शब्दाकडे नव्हतं, अर्थाकडे नव्हतं, स्वराकडे होतं. समर्थाने पुढे दिलंय, नुसतं स्वराकडे लक्ष देणे, नुसत्या तालाकडे लक्ष देणे, नुसतं याच्यातच रमणे आणि याच्यातच लोकांना रमवणे. समर्थ म्हणतात आहे की सकल विद्या जाणे, सगळं माहिती आहे त्याला, माहिती आहे मला, माहिती त्याला सगळं कळते. अभ्यासेची निगुणी सकल विद्या जाणे. आणि बोलणारा मनुष्य जयास निवून येणे, आणि लोकांना तो शांत करू शकत नाही. त्यांना त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न तो मिटवू शकत नाही. प्रश्न मिटवता आले पाहिजे. प्रश्न उद्भवणं सोपं आहे, प्रश्न निर्माण करणं सोपं आहे. आमच्या नातेवाईकापैकी एक आहेत, नाव नाही सांगत. फोन आला की प्रश्न, काय करायचं, उत्तर सापडत नाही हो. म्हणून आपल्याला असं उत्तर देता आलं पाहिजे की त्यांचं समाधान केलं पाहिजे. प्रश्न निर्माण करणं सोपं आहे, उत्तर देणं कठीण असते. म्हणून समर्थ म्हणतात, जनास निवून येणे तो एक पडत मूर्ख. जनाला निववता आलं पाहिजे. निववणे याचा अर्थ शांत करणे, त्यांचं समाधान करणे. मी पुन्हा पुन्हा उदाहरण तेच देईल, कारण शेवटी ज्याच्यात राहिलो तेच उदाहरण द्यावं लागणार. मी शिक्षक असल्यानं वर्गात विद्यार्थ्यांचे प्रश्न कायम राहिले आणि तुम्ही एक अर्धा तास प्रवचन करून किंवा एखादा तुम्ही पाठ घेऊन निघून गेले किंवा एखादं लेक्चर ठोकून दिलं आणि बाहेर पडले आणि विद्यार्थ्यांचं समाधानच झालं नाही, उलट त्यांचे प्रश्न जास्त उद्भवले, तर तुम्ही सांगितलं म्हणजे काय सांगितलं आहे, तो जास्त गोंधळ वाढवला असं म्हणा. म्हणून समर्थ म्हणतात, तो एक पडत मूर्ख. सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे, सगळे खुश झाले पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये जो अज्ञानाचा अंधार आहे तो दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे. श्रीराम समर्थ श्रीराम. हस्त बांधिजे उर्णतंते, लोभे मृत्यू भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पडत मूर्ख. तिन्ही जागा सांगितल्या समर्थाने. एका बाजूला सांगितलंय वक्ता, तो पडत मूर्ख कसा, श्रोता, तो पडत मूर्ख कसा, आणि आता समर्थ पुढे आले आहे की गृहस्थ मनुष्य आहे तो पडत मूर्ख कसा. ऐका, दृष्टांत 2. पहिला दृष्टांत दिलाय, हस्त बांधीजे, हात बांधला. हस्त या शब्दाचा अर्थ हात न घेता, हस्त या शब्दाचा अर्थ हत्ती. हत्तीला नाजूक धाग्याने, रेशमाच्या धाग्याने बांधून काढलं, काय होणार आहे. हस्त बांधीजे उर्णतंते, लोभे मृत्यू भ्रमराते, आणि तो भ्रमर कमळामध्ये दडून बसलाय आणि कमळ बंद झालाय आणि त्याच्यात तो मेलाय. कसं शक्य आहे. समर्थ म्हणतात ते शक्य नाही आहे. हत्तीला बांधता येत नाही आणि कमळामध्ये भ्रमर मरत नाही. याचं कारण असं, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पडत मूर्ख. श्रीराम. असा जो प्रपंचामध्ये गुंतो तो एक पडत मूर्ख आहे. मी प्रपंचात गुंतलो बा, माझ्याकडनं आता काय होणार आहे, आमचं इतका व्याप वाढलाय की माझ्याकडनं ते होऊच शकत नाही. आता वाढला की वाढवला, वाढला नाहीये, वाढवलाय. म्हणजे खाजवून खरूज वाढवतात की तसं वाढवलेलं आहे. मी माझ्या हाताने वाढवलेलं आहे. त्या कुत्र्याला जर खांडूक झालं असेल तर ते कुत्र चाटून त्याला वाढवते असं म्हणतात. खरूज खाजवल्याने जास्त वाढते, तसा प्रपंच वाढवल्याने वाढतो आणि कमी केल्याने कमी होतो. तो तुम्ही कमी करायचं की नाही कमी करायचं तुमच्या हातात आहे. दृष्टांत कथा सांगतो.
एकदा असं झालं, एका सत्पुरुषाकडे एक गृहस्थ गेला. जाण्यापूर्वी त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे, मी तुमच्याकडे कधी येऊ? ते म्हणे दुपारी 4 वाजता येईल. ठीक आहे म्हणे, 4 वाजता येईल. तो गृहस्थ बरोबर त्या सत्पुरुषांकडे गेला. सत्पुरुष काय करत होते? एक उभा खंबा होता, त्या खंब्याला त्यांनी घट्ट मिठी दाबून बसले होते. आता तर गृहस्थाला हे सत्पुरुष आहे म्हटल्यावर ही एक साधनेची पद्धत आहे की काय? काय सत्पुरुष काही करतील तर ते साधनेची पद्धत म्हणून म्हणू शकते बरं. डोळे बंद करून ध्यानही करता येते, डोळे बंद करून ध्यानही लागू शकते, आणि डोळे बंद करून चांगली झोपही घेता येते. समोरच्याला वाटते की हा साधनेमध्ये आहे, ते माहित नाही, जे ज्याचं त्याने जाणावे. आता ते खांब्याला मिठी मारून बसल्यानंतर हा गृहस्थ आला. 5 मिनिटं 10 मिनिटं वाट पाहिली, किती वेळ थांबावं यांनी. पण शेवटी प्रश्न विचारला. म्हणे महाराज तुमच्याकडे आलो होतो, काही मला प्रश्न विचारायचे होते. तर मी आता कधी विचारू प्रश्न? ते म्हणे विचार ना, तुला काय प्रश्न आहे? म्हणे संसार कसा, म्हणजे हा प्रपंच कसा सुटेल? सुटेल म्हणे सांगतो तुला, जरा मला खांब्याने पकडलेला आहे, एकदा खंब्याने मला सोडलं की मग तुला सांगतो म्हणे. त्या गृहस्थाने डोक्यावर हात मारला. ज्याच्याकडे विचार आलं त्यालाच कळत नाही. अरे लेका, खंब्याने तुला पकडलं आहे की खंब्याला तू पकडलाय? खंबा कधी माणसाला पकडेल का? माणूसच खंब्याला पकडतो. हे त्याच्या लक्षात आल्याबरोबर ते बोलून दाखवलं. त्या गृहस्थाने बोलून दाखवल्याबरोबर त्या सत्पुरुषांनी हात सोडले, समोर येऊन बसले. त्याला म्हणे बस बाबा, हेच तुला सांगतो आहे, प्रपंच मी धरला आहे, प्रपंचाने मला धरलं नाही आहे. मी प्रपंचात गुंतलो आहे, प्रपंच माझ्यात गुंतला नाही आहे. तुम्ही बाहेर पडा, प्रश्न मिटला. तुम्ही जर बाहेर पडायची इच्छा करत असाल तर प्रपंच काही तुमच्या मागे लागणार नाही आहे, तुम्ही प्रपंचाच्या मागे लागले आहे. पण आपल्याला काय वाटते? प्रपंच माझ्या मागे लागलाय. प्रपंच काही मागे नाही लागलाय. ज्याच्या मनात असेल तो कुठल्याही क्षणाला वैराग्य संपन्न होऊ शकतो. कुठल्याही क्षणाला अर्ध्या रात्री जर त्यांनी म्हटलं की आज उद्यापासून मी आता या संसारात पडणार नाही, तर ते होऊ शकते. पण ते होत का नाही? कारण आमची मनोधारणाच तशी नाही, मनाची ती स्थितीच नाही आहे. जयास वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न करावे, उठून वाटेसी लागावे दिगंतराप्रती. जर तुमच्या मनात असेल तर निघा, बाहेर पडा. नाही होत ना, तर मग कबूल तरी करा की मी प्रपंचात पडलेलो आहे, प्रपंच माझ्यात नाही पडलाय. मी प्रपंचाला धरलाय, प्रपंचाने मला धरलं नाही. माझ्या मनात जोपर्यंत येणार नाही ही गोष्ट मी सोडणार, तोपर्यंत तो सोडूच शकत नाही. तो मनावर आहे. तुमचा मनोधैर्य, मनोनिग्रह किती आहे याच्यावर अवलंबून आहे. वाईट गोष्ट सोडणे आणि वाईट गोष्ट धरणे याला कशाचे कमतरता आहे? वाईट गोष्ट सोडण्यासाठी मनोधैर्य लागते. आणि ज्या दिवशी मनोधैर्य पक्क होते त्या दुसऱ्या दिवशीपासून त्या गोष्टीला तो आयुष्यात हात लावणार नाही. वीट आला पाहिजे. आमची माऊली म्हणते की नाही, प्रेताला आलिंगन देण्याचा जसा वीट येतो, किंवा झोपत असताना उशाशी आम्ही अजगर घेणं जसं भयानक आहे, वमनाला जसं आपण दूर करतो तसं संसाराला सुद्धा दूर करण्याचं सामर्थ्य आहे. तसं आपल्या दुर्गुणांना सुद्धा दूर करण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. पण ते सामर्थ्य तेव्हा ते प्रगट होईल जेव्हा तुमचा निर्धार पक्का असेल. निर्धार पाहिजे मनाचा, ऐका हा भाव जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. त्यासाठी निर्धार पाहिजे. बोलायचीच कडी आणि बोलायचाच भात जमणार नाही. म्हणून समर्थांनी किती सुंदर वचनं सांगितलेली आहेत. श्रीराम समर्थ श्रीराम. स्त्रियाचा संग धरी काळजी घ्या.
समर्थ म्हणता स्त्रियाचा संग धरी, स्त्रियासी निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी, तो ये कपडत मूर्ख श्रीराम. समर्थ म्हणतात की स्त्रियांची संग धरी म्हणजे स्त्रियांमध्ये राहतो आणि स्त्रियांनाच सांगतो. काय समाजामध्ये स्त्री ही भगवंताने अशी निर्माण केली आहे की तिच्याजवळ पुरुषापेक्षा काही गुण जास्त आहे. त्यामध्ये प्रेम आणि भक्ती याची वृद्धी पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे. म्हणून तुम्ही पहा यात्रेमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची गर्दी जास्त, मंदिरामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची गर्दी जास्त. प्रवचनाला आम्ही जातो, कीर्तनाला आम्ही जातो तर 25% पुरुष आणि 75% स्त्रिया असतात. तुम्ही याचं कारण काय म्हणतात? याचं कारण असं की स्त्रियांमध्ये ईश्वर कृपेनेच त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आणि भक्ती आहे. पुरुषांमध्ये नाही असं म्हणत नाही आहे, पण ते जरा संसारी गुंतलेले असतात. हे असतात गुंतलेले, पण गुंतलेले नाही असं दाखवतात. असं काही जे असेल तर पहा, तुम्ही तुमच्या लेवलवर पहा, अशी गोष्ट आहे ती. पण समर्थ म्हणतात आहे की बोलणाऱ्याने एवढं लक्षात ठेवावं की त्यांनी केवळ फक्त एक कल्ली उपदेश करू नये. नुसता स्त्रियांना उपदेश करतोय बा, स्त्रियांना सांगतो आहे, पुरुषांना सुद्धा आवश्यक आहे. ते स्त्री आणि पुरुष हे विरहित उपदेश केला गेला पाहिजे. आणि पुढे काय म्हणतात आहे ते, स्त्रियासी निरूपण करी, निंद्य वस्तू अंगीकारी, जे निकृष्ट वस्तू आहे त्याचा अंगीकार करणे. कर्माचे जे 6 प्रकार कधीतरी बोललो आहे, आता परत मी पुनरावृत्ती करणार नाही, पण एकच कर्म सांगतो की जे निषिद्ध कर्म आहे ते करतो, नाही की नाही. म्हणजे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, कर्तव्य कर्म, निषिद्ध कर्म आणि प्रायश्चित्य कर्म आहे. त्यापैकी निषिद्ध कर्म आहे ते तो करतो. भक्तांनी काय करायला पाहिजे? प्रायश्चित्य कर्म करायला पाहिजे. चुकलं क्षमा करा. काय 2च शब्द आहे हो, 2 शब्द आहे. चुकलं माझं, क्षमा करा. एवढं जर म्हटलं तर सगळे प्रश्न मिटतात. पण ते चुकलं आणि क्षमा करा हे 2 शब्द इतके जड जातात माणसाला की अंगावर डोंगर पडले तर हरकत नाही, पण चूक कबूल करायला तयार नसतो. आणि त्या चुकीचं समर्थन करतो की मी अशी चूक का केली. हे पडत मूर्खाचं लक्षण आहे. समर्थ म्हणतात आहे निंद्य वस्तू अंगीकारी, चुकीच्या गोष्टी तो सेवन करतो, ग्रहण करतो, आणि मी करतो ते बरोबर कसं करतो हेच आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो. समर्थ म्हणतात तो एक पडत मूर्ख. जेणे गुणी वये अंगासी, तेची दृढी धरी मानसी, देह बुद्धी जयापासी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. म्हणजे या ओवीमध्ये समर्थांनी जगामध्ये असलेले सगळे जे देहाला मी म्हणतात असे सगळे लोक पडत मूर्खाच्या लाईनमध्ये आणलेले आहेत. देहाला मी म्हणू नये, आत्म्याला मी म्हणावं. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. तुम्ही जन्मापूर्वी कोण होता आणि मेल्यानंतर कोण राहणार आहात याचा अर्थ आत्मबुद्धी, आणि देहबुद्धी याचा अर्थ जन्मानंतर मी कोणाला म्हणतोय? माझ्या देहाला म्हणतोय. लोक राम रोडे कोणाला म्हणतात? या देहाला म्हणतात. पण खरंच मी राम आहे का? की माझ्या जन्मानंतर माझं नाव राम ठेवण्यात आलं? माझं नाव जर राम ठेवण्यात जर आलं असेल याचा अर्थ मी राम नाही आहे. याचा अर्थ तुला ते देऊ केलेलं आहे, ती तुला लावलेली उपाधी आहे. ती उपाधी विरहित राहिलेलं जे ज्ञान आहे त्याला ब्रह्म म्हणतात. उपाधी विरहित, उपाधी काढून टाका. ब्रह्माला ब्रह्म हा शब्द सुद्धा चालत नाही. काय सांगायचं? ईश्वराला ईश्वर शब्द चालत नाही, कारण ईश्वर सुद्धा नावच आहे. कारण ते सुद्धा मायेच्या अधीन आहे. ते आपल्या पहिल्या समासात आलेले आहे. म्हणजे तुम्हाला जर पाहायचं असेल मागे तर तुम्ही माता सरस्वतीचे जे वर्णन केलेलं आहे सरस्वती स्तवनामध्ये, तिथे दिलेलं आहे मायेच्या बळे करी स्तवन. तरी माया झाली
लज्जायमान काय करू. ज्याचं नाव दिल्या जाते ते माया आहे आणि माया आणि ब्रह्म वेगळाच आहे. तत्वज्ञानाचा भाग थांबवतो कारण घड्याळ पुढे जाते आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. जेणे उणीव अंगासी तेची दृढ धरी मानसी देह बुद्धी जयापासी तो एक पडत मूर्ख श्रीराम. सांडोनी श्रीपती भगवंताला सोडून देतो. जो करी नरस्तुती भगवंताला सोडतो आणि नराला जवळ करतो. का दृष्टी पडिल्याची वर्णी कीर्ती तो एक पडत मूर्ख. डोळ्याने दिसते त्याची स्तुती आणि जो डोळ्याने दिसत नाही त्याची स्तुती करत नाही. नराची स्तुती करतो. अरे नराची करण्यापेक्षा नारायणाची स्तुती करा. जेव्हा तुम्ही नराची स्तुती टाळून नारायणाची स्तुती करू लागाल तर तो स्वतः नारायण होईल. श्रीराम समर्थ श्रीराम. वर्णी स्त्रियांचे आवेव. कीर्तनकार प्रवचनकारांनी घ्यायची दक्षता. वर्णे स्त्रियांचे आवेव. वर्णी म्हणजे वर्णन करतो. स्त्रियांचे आवेव. आवेव म्हणजे शरीर, शरीर अवयव. नाना नाटके हावभाव. खूप नाटक हावभाव करून सगळं सांगतो की त्या कशा बोलल्या असतील. देवा विसरी जो मानव तो एक पडत मूर्ख श्रीराम. म्हणून कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी वक्त्याने स्त्रियांच्या बाबतीत मर्यादेनं राहिलं पाहिजे. आज लोकांच्या रंजनासाठी, कारण लोकांच्या रंजनासाठी श्रोता जर विषयाकडे झुकलेला असेल तर तुम्ही केलेले हावभाव, तुम्ही केलेले नाटकादी, तुम्ही केलेले वर्णन हे त्यांना भावू लागतात. मग जसा जसा त्याला भावू लागतात तसे तसं यांना अधिक भरती येते सांगायची. तो अधिक दृढतेने सांगायला लागतो. पण तो कोणाला विसरतो. देवा विसरे जो मानव तो एक अरे ज्याच्यासाठी तुम्ही उभे राहिले त्याचं बीजारोपण करा. शेतामध्ये बी पेरणं महत्वाचं आहे. नुसतं बाकी कृतीला महत्व नाही. बी पेरण्यासाठी ती बी उगवली पाहिजे याच्यासाठी वातावरण तयार करा, है की नाही. मशागत म्हणतात. ती मशागत जशी शेताची केली जाते ती मशागत मनाची करा. कोणाच्या? श्रोत्यांच्या मनाची. श्रोत्यांच्या मनाची मशागत करणे म्हणजे भक्ती मार्गाला त्यांना प्रवृत्त करणे. श्रीराम समर्थ श्रीराम. भरोन वैभवाचे भरे. श्रीमंती आली. देव काही काही वेगवेगळ्या प्रकारची खेळणी टाकतो ना. श्रीमंती हे खेळणं आहे, कारण त्या खेळण्यामध्ये मनुष्य खेळतो. एकदा श्रीमंत देव परमेश्वर आपल्याकडे जर वैभव प्राप्त झालं तर तो देवाला सुद्धा उणं आणतो, देवाला सुद्धा नावं ठेवतो. नवे नवे तो देवच नाही इथून सुरुवात करतो. त्याला पाखंड मत म्हटलंय समर्थांनी. जीवा मात्रास तुच्छ करी. जीव मात्रांना तुच्छ करतो, मोठा असतो तो. पाखंड मत थावरी श्रीराम. म्हणून पाखंड करणे याचा अर्थ नास्तिकतेचा प्रचार करणे. नास्तिक मध्ये सुद्धा आस्तिक आहे. न आस्तिक म्हणून नास्तिक. म्हणून नास्तिक हा शब्द सुद्धा इतका सुंदर तयार झालाय. न आस्तिक, न काढला की तुम्ही शेवटी आस्तिकच आहे. नुसता न ला अर्थ नाही आहे. म्हणून नास्तिक असो की आस्तिक असो, अस्ति म्हणजे आहे आणि नास्ति म्हणजे नाही. हे सगळे अस्ति आहे. अस्ति म्हणजे आहे. आहे म्हणजे कोण आहे? परमेश्वर आहे. बाकी खरंच नास्तिक आहे. म्हणजे सगळं जग नास्तिक आहे, नास्तिक आहे आणि परमेश्वर आस्तिक आहे. तो आहे म्हणून अस्ति आणि नाही म्हणून नास्तिक. म्हणून जैन धर्मामध्ये एक सुंदर शब्द आलेला आहे, स्याद आस्ति आणि स्यात नास्ति. त्याचं वर्णन कधीतरी करता येईल की ही गोष्ट म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय. हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. मग राहिलं काय? जे राहिलं ते ब्रह्म. खुर्ची म्हणजे काय? खुर्चीचा अर्थ काय? खुर्ची म्हणजे हात का? नाही.
खुर्ची म्हणजे पाय का? नाही. खुर्ची म्हणजे लाकूड का? नाही. खुर्ची म्हणजे हे फोम का? नाही. खुर्ची म्हणजे पाठायचं टेका? हे नाही. मग खुर्ची म्हणजे काय? हे सगळं नाही. हे सगळं मिळून तरी सुद्धा खुर्ची होत नाही. हे सगळे एका ठिकाणी एकावर एक टाकून आणले तर ही खुर्ची झाली, याला जोडावं लागेल. म्हणून जैन धर्मामध्ये स्याद आस्ती असा शब्द आलेला आहे. आणि स्याद नास्ती, हात खुर्ची आहे का? नास्ती. म्हणजे ब्रह्म म्हणजे हे आहे का? नास्ती. ब्रह्म म्हणजे ते आहे का? नास्ती. ब्रह्म म्हणजे ते आहे का? नास्ती. ब्रह्म म्हणजे ते आहे का? नास्ती. परंतु त्या नास्ती नास्तीला म्हणताना कशाला हात लावला तर लहान मुलगा सुद्धा सांगेल की हे काय आहे, तर तो म्हणेल ही खुर्ची आहे. याचा अर्थ स्याद आस्ती. म्हणजे हे सगळं आल्यामुळे परमेश्वर आहे. मनुष्य म्हणजे काय? हात म्हणजे मनुष्य का? पाय म्हणजे मनुष्य का? डोळा म्हणजे मनुष्य का? कान म्हणजे मनुष्य का? त्या हत्तीचा दृष्टांत सांगितलाय आमच्या भगवान चक्रधर स्वामींनी. फार सुंदर दृष्टांत आहे तो. 4 आंधळे गेले, 4 आंधळ्यांनी त्या हत्ती पाहिला आणि हत्ती पाहून एकमेकाशी गप्पा मारू लागले की हत्ती कसा आहे. तर ज्यांनी पोटाला हात लावला तो म्हणाला हस्ती भिंती सारिखा. ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणते हस्ती खांबा सारिखा. ज्यांनी सोंडेला हात लावला तर तो सोंडेला हात तर दोरखंडा सारिखा. ज्यांनी शेपटूला हात लावला तो म्हणजे झाडू सारिखा. ज्यांनी कानाला हात लावला म्हणजे सुपा सारिखा. आता खरंच हत्ती असा आहे का? ते सगळे आंधळे आहेत, त्यांना कोणाला हत्ती दिसलाच नाही खरा. ज्यांना जे सापडलं त्याला त्यांनी हत्ती म्हटलं. याचा अर्थ ज्याला जसं कळलं तसं तो त्याला भगवंत म्हणू लागतो. त्या सगळ्यांना एकत्र केल्याशिवाय हत्ती नाही. तसं हे सगळं तत्वज्ञान सगळं एकत्र परमेश्वर, जो परमेश्वराला पाहिल किंवा जो त्या परमेश्वराची अनुभूती घेईल त्याला सांगताच येणार नाही. कारण सांगण्यासाठी पुन्हा मायेचा अधिकार आहे, मायेचा आधार घ्यावा लागेल. म्हणून माया सुद्धा म्हणते माया झाली लज्जा आहे मान. माया लाजून बसली. माया म्हणजे सरस्वती लाजली. ती लाजली तर तुम्ही कोण सांगणारे परमेश्वर असा आहे. माया झाली लज्जा आहे मान काय करू. म्हणून मायेच्या बळे करी मी स्तवन. मी स्तवन करतो मायेच्या बळे. पण माया सुद्धा म्हणते मी स्तवन जरी केलं असेल तर शेवटी माझे शब्द कोणते आहे? नेती 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 नेती. याच्यापेक्षा मला जास्त माहित नाही, कारण याच्या पुढे काय आहे ते तुम्ही पाहून घ्या. म्हणून समर्थांनी वैभवाच्या भरोशावर आपण लोकांची स्तुती करण्यापेक्षा आणि जीवमात्रांना तुच्छ लेखण्यापेक्षा, पाखंड मत सगळ्यांना सांगण्यापेक्षा परमेश्वर आहे याची प्रचिती एवढीच की तुम्ही आहात. तुम्ही बोलता आहात ना, परमेश्वर आहे. तुम्ही ऐकता आहात ना, परमेश्वर आहे. तुम्ही पाहता आहात ना, परमेश्वर आहात. तुम्ही चालता ना, परमेश्वर आहात. तुमच्यामधली जी हालचाल आहे हे परमेश्वराचा एक अंश आहे. आणि त्या अंशाला तुम्ही कुठलं नाव द्या, आम्ही परमात्मा म्हणा, त्याला आत्मा म्हणा, त्याला जीव म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. पण ते जे चैतन्य रूप आहे, तसं सूर्याचं किरण हे सूर्यापेक्षा भिन्न नाही. तसं परमेश्वर जेव्हा आपल्याकडे येतो आहे तर ते किरण रूपाने आलेला हा जो आत्मा आहे हा परमेश्वरच आहे. तूच परमेश्वर आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. तुझा जीव परब्रह्म आहे, दुसरा काही नाही. तो निघून गेला की राहिलेला देह हा जड आहे. म्हणून हा राहिलेला जड देह हा नाशिवंत आहे, हा संपणार आहे, अमर राहणार आहे तो आत्मा. कारण अमर राहणार आहे म्हणजे काय? तो जन्मलाच नाही, तो मरण्याचा विषय काय? जो जन्मला तो मरेल, तो मरणार नाही कारण तो अमर आहे. आणि अमर का आहे? कारण तो जन्मला नाही म्हणून. म्हणून भगवद्गीतेमध्ये इतकी सुंदर शब्द वापरला आहे, नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेद्ययंत्यापो न शोषयती मारुतः. कोणी त्याला मारू शकणार नाही, कोणी त्याला कापू शकणार नाही, कोणी त्याला उडवू शकणार नाही, कोणी त्याला भिजवू शकणार नाही. तो आहे तसाच आहे. म्हणून परमेश्वर आपण रूपच आहोत, परमेश्वराचेच अंश आहोत. पण ते परमेश्वराचं तत्व आमच्यामध्ये असलेलं, विद्यमान असलेलं ते आम्हाला दिसत नाही. याचं कारण आहे आमच्यामध्ये असलेली जडबुद्धी. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ चाल व्हावे,
भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.